राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आणि सर्वांचंच लक्ष लागले ते म्हणजे उपराजधानी नागपूरमधील महानगरपालिकेवर। कारण की ही महानगरपालिका म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम स्पीच जे आहे ते असल्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एकंदरीतच 151 जागासाठी जे आहे ते नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये एकंदरीत निवडणूक पार पडणार आहे आणि एकूणच काय राजकीय बलाबल होऊ शकतं, कोणत्या पक्षाला जे आहे ते या निवडणुकीमध्ये सरशी मिळू शकतं याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विशेषज्ञ आहेत नागपूरचे, ज्यांनी अनेक दशकं जे आहे ते नागपूरच्या महानगरपालिकेला कव्हर केलेलं आहे आणि एकंदरीतच राजकीय स्थिती काय आहे आणि कुठे राजकीय बलाबल किती आहे या सगळ्यांची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला सुरुवातीला विकास सर आहे। सर मला सांगा, आता सध्याला रात्री जे आहे ते बावनकुळे साहेबांनी शिवसेनेसोबत युती होण्याचं जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे, मात्र आकडा जे आहे ते अद्याप सांगितलेलं नाही। आता आणि सोबतच जे आहे ते 2017 मध्ये जे काही राजकीय बलाबल होतं 108 जागा जवळपास भाजपजवळ होत्या, 29 जागा काँग्रेसकडे होत्या। आता या निवडणुकीमध्ये काय चित्र राहू शकतं, कोणत्या पक्षाकडून कशा पद्धतीचे आहे ते या निवडणुकीत बांधणी केली जाऊ? नाही, युतीच्या बाबतीत असं आहे की युतीच्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी काल म्हटलं किंवा उदय सामंतांनी पण पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमची महायुती म्हणून होणार, पण महायुती म्हणून लढणार हा एक भाग झाला। मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा तिकीट वाटपांची यादी जेव्हा आपण जाहीर करू तेव्हा तुम्हाला कळेल की कोण उमेदवार कोणाचे आहे वगैरे वगैरे। म्हणजे याचा अर्थ सीट शेअरिंगच्या बाबतीत त्यांचं काही नक्की झालेलं नाही आहे। आता आपण जर पक्षीय बलाबल जर आपण लक्षात घेतलं तर 2017मध्ये भाजपच्या तुम्ही आता जर सांगितलं की 108 जागा होत्या, तर तो जो फरक आहे, जो भाजप आणि काँग्रेसमधला जो फरक आहे, आता तो फरक यावेळेला आणखीन वाढू शकतो। म्हणजे भाजपला जास्त सीट्स मिळू शकतात। त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की एक तर 2 भाग आहे की मागच्या वेळा देखील युती होती, यावेळेला शिवसेनेचे 2 शकलं झालेले आहे, NCPचे पण 2 तुकडे झालेले आहे आणि अशा परिस्थितीत तसाही विदर्भामध्ये भाजप आणि काँग्रेस हे 2 प्रमुख पक्ष असतात। पण या मधल्या काळामध्ये भाजपची जी ताकद वाढून गेलेली आहे, आपण जर ओव्हरऑल जर शहराचा विकास, कारण हा मेनली शहराशी संबंधित निवडणुका असल्यामुळे शहराचा विकास जर आपण आज IIM सारखी इन्स्टिट्यूट आपल्याकडे आलेली आहे, एम्स आलेली आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आलेली आहे, सिम्बॉयसिस आहे, मेट्रोसारखी दळणवळणाची साधनं तयार झालेली आहे, आज बसेस चांगल्या पद्धतीच्या आपल्या इथे ट्रान्सपोर्टची जी व्यवस्था आहे ती चांगली झालेली आहे, हॉस्पिटल जे आपल्याकडे 2 मोठे आहेत, मेडिकल आणि मेयो, तर यांचा देखील मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। तर मला असं वाटतं आणि दुसरं एक भाजपला साधारण जिंकण्याचं तंत्र जे उमगलं असं आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचं एक साधारण चित्र निर्माण झालेलं आहे। म्हणजे लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक आणि काल लागलेलं नगर परिषद निवडणूक, याचा इम्पॅक्ट या निवडणुकीत निश्चितपणे पडणार आहे। आणि नगर परिषद निवडणुका काल परवाच लागलेल्या आहे, त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट 100% होणार। आणि याच्यासोबत भाजपनी काय केलं आहे की भाजपनी त्यांची जी व्यूहरचना असते, जसं कोण माणूस कुठे योग्यपणे पेरायचा, जसं नगर परिषदांच्यावर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंकडे नेतृत्व दिलं, तर हेही नेतृत्व त्यांच्याचकडे आहे। पण शहराचं नेतृत्व त्यांनी एक साधारण 6-7 महिने आधीच, म्हणजे एकदम आपण ज्याला म्हणतो ना की प्री प्लॅन, अशा पद्धतीने त्यांनी दयाशंकर तिवारींना त्याच्यामध्ये आणलं। दयाशंकर तिवारी हे एकूणच महापालिका आणि महापालिकेचं राजकारण आणि त्याच्या संदर्भातले जे काही भाग असतात त्याच्यातले एक मुरब्बी राजकारणी म्हणून दयाशंकर तिवारी ओळखले जातात। त्याच्यामुळे तिची दयाशंकर तिवारींना बोलवून, आणि आपण बघत असाल की गर्दी किती आहे, आपण आता कव्हर केलं असेल की किती लोकांची गर्दी भाजपकडे आहे, मग ती गर्दी कशी थोपवायची, त्या गर्दी थोपवण्याचं देखील त्यांनी प्लॅनिंग केलं की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वे घडवून आणले आणि त्यांनी इच्छुकांना एक मेसेज दिला की पहा रे बाबा, सर्वेमध्ये जर तुझं नाव आलं तर आपण तुला उमेदवारी देऊ, लोकांची किती पसंती आहे तुला हे सर्वात महत्त्वाचं आहे। तू उगीचच उभा राहशील किंवा उभी राहशील आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला हार पत्करावी लागेल, हे तुमच्यासाठी चांगलं नाही आणि पक्षासाठी देखील चांगलं नाही आहे। फक्त आता युतीचा विषय असा आहे की युती माझ्या मते भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आतून युती नको वाटते, त्याच्यामुळे युती ही भाजपची निदान नागपूरमध्ये ही होईल की नाही हे मात्र याचा संभ्रम अद्याप कायम आहे। पण आत्ता या क्षणी भाजपचं पारडं आपल्याला हे जड वाटतं। नक्कीच विकास सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विकास कामं जे आहे ते नागपूर शहरामध्ये मागील काळामध्ये झाले आहे, मात्र 2017 नंतर निवडणुका जे आहे ते मधल्या काळामध्ये जे आहे ते झाल्या नाही, त्यामुळे प्रशासक राहत होतं त्यावेळेमध्ये अनेक नगरसेवक जे असतील, माजी नगरसेवक, ते जनतेपर्यंत थेट पोहोचू शकले नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम जे आहे ते निवडणुकीमध्ये दिसून येईल आणि ज्या पद्धतीने भाजप जरी आज घडीला मजबूत जरी असली तरी काँग्रेससुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीने मजबूतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। कितपत यश काँग्रेसच्या पदरी किंवा भाजपच्या पदरी या ठिकाणी पडू शकतो? नाही, 2 गोष्टी आहे की
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच धुरंधर राहील यात काही शंका नाही. हां, 108 जागा त्यांच्या ज्या होत्या तर थोडंसं 90 होईल, 10-12 जागाचा फरक पडेल, पण धुरंधर जो आहे तो भाजपच राहील आणि त्याचे डायरेक्टर जे आहे ते देवेंद्र फडणवीसच राहील. जसे नगर परिषदमध्ये ते होते तर निर्विवाद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप जिंकेल. आणि सध्या भाजपची स्थिती अशी आहे की भारतीय T20च्या क्रिकेट संघासारखी आहे, वन डेसारखी. तिथे इतके तयार आहे लोक रांगेत प्रवेशासाठी की तुम्ही बघितलं तर त्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकाच दिवशी 3 जणांनी रेकॉर्ड मोडला. एकाने 36 चेंडूत शतक मारलं, दुसऱ्याने लगेच तिसऱ्याने तर 32च चेंडूत मारून टाकलं. इतकी स्पर्धा आहे. ती स्पर्धा भाजपमध्ये पण आहे. मात्र त्यासोबत बंडखोरी देखील होण्याची नाही, बंडखोरी भाजपमध्ये फार होईल असं. भाजपमध्ये भाजपचं दोन्ही तंत्र आहे त्यांच्याकडे विजयाचं पण तंत्र आहे आणि बंडखोरांना कसं हाताळायचं त्याचं देखील व्यवस्थापन आहे. काँग्रेसचं जवळपास 125 जागाचा फॉर्म्युला ठरल्याचं जे आहे ते समोर येत आहे आणि इतर काही आता जे घटक पक्ष आहे महाविकास आघाडी त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा होईल आणि कदाचित आघाडी होऊ शकते आणि वंचितसोबत येणार असं देखील कळतं. नाही, काँग्रेसचा प्रश्न असा मी मागे म्हटलं की काँग्रेस हा पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणारा पक्ष आहे. म्हणजे लाथाळ्या, मारामाऱ्या, गटबाजी त्यांची अजूनही संपलेली नाही. आणि ते जर त्याच्यात एकच गोष्ट अशी आहे की काँग्रेसला मानणारा एक परंपरागत मतदार, त्यांचा सहानुभूतीदार हा सगळीकडे आहे. प्रश्न असा आहे की त्याच्यापर्यंत पोचणे, त्याच्याशी संवाद साधणे आणि त्याला आपल्याकडे वळवणे ह्याचं तंत्रच काँग्रेसला अवगत नाही. काँग्रेस ती विसरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की आता इतके वर्ष सत्तेत नसल्यामुळे काँग्रेसकडे पैसाच नाही. त्यांचे उमेदवार जे लढतात ते स्वतःच्या भरोशावर लढतात आणि पक्षाकडून त्यांना मदत मिळत नाही. आणि काँग्रेसचे नेते खिशात हात टाकायला तयार नाही. भाजपचं आपण बघितलं, भाजप सगळ्या बाबतीत समृद्ध आहे, सक्षम आहे. म्हणजे मग पैसा असेल, निवडणूक तंत्र असेल, संघटन असेल, काँग्रेसजवळ हे काहीच नाही. त्यांचं अजूनही ठरलं ते जर महाविकास आघाडी म्हणून लढले आणि थोडं एक सर्व पक्षाला सोबत घेऊन तर ते भाजपसोबत निश्चितच आव्हान निर्माण करू शकतील किंवा एक चांगला माहोल होईल. पण मला वाटत नाही ज्या पद्धतीने ते वागत आहे, करत आहे, अजूनही त्यांचं ठरलेलं नाही. तर निर्विवाद भाजप धुरंधर आहे. नक्कीच रवीजी, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचे आहे, नागपूर शहरात एकूण 6 विधानसभा आहे, 6 आमदार जे आहेत या ठिकाणी निवडून आलेले आहे. आणि अगदीच ही जी निवडणूक आहे विधानसभा असेल, लोकसभा, याच्या पलीकडे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि स्थानिक जे काही मुद्दे असतील या मुद्द्यांनाच घेऊन ही निवडणूक लढली जाते. मागील निवडणुकीत जे काही आश्वासन दिले गेले होते त्याची पूर्तता झालेली आहे का? आणि आता या निवडणुकीमध्ये सुद्धा ते पुन्हा मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उमटून दिसण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? 5 वर्षाचा कालावधी झाला साधारणतः. 5 वर्ष म्हणजे आता निवडणुका आपल्याकडे 8 वर्षांनी होत आहे, म्हणजे 9 वर्षांनी होत आहे, पावणे 9 वर्षांनी होत आहे साधारणतः. या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर नागपूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. पायाभूत सुविधांच्या खूप मोठं झालं, आरोग्य हब, मेडिकल हब झालेला आहे. पण मूलभूत समस्या ज्या आहेत त्या कायम आहेत, त्या कायम राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने लोकसंख्या किंवा गरज वाढते त्यामध्ये त्या समस्या कायम राहतील. रस्ते झाले, मोठे झाले, रुंद झाले, पण पार्किंगची प्रॉब्लेम आहे. त्यानंतर फुटपाथ अतिक्रमणाची संख्या वाढलेली आहे. पण वस्त्यांमध्ये जे मूल त्यांना गरज आहे, जसं गटारी आहे, पाणी आहे, 24/7 भाग आपल्याकडे OCW 24/7ची आपण आणलं होतं की वा 24 तास पाणी मिळेल. भाजपचे नेते आजी दावे करतात की आम्ही अनेक भागांमध्ये 24 तास पाणी देतो, पण कुठंच मिळत नाही ना. त्यांचा पायलट प्रोजेक्ट ज्या धरमपेठ झोनमध्ये होता त्या झोनमध्ये अद्याप 24 तास पाणी मिळत नाही. आणि गरज काय, 24 तास पाण्याची गरज काय? पण ठीक आहे, त्यांनी मला 24 तास पाणी देतो आम्ही, पण दिलं नाही आणि ती आतापर्यंत झालेली नाही. गटारची समस्या आहे, रस्ते अंतर्गत पथदिव्यांचे प्रश्न आहे, ते सगळे मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न अद्यापही कायम आहे आणि लोकांना तेच गरज पाहिजे. 2012च्या जाहीरनाम्यात जी आश्वासन त्यांनी दिली होती ती 2019च्या जाहीरनाम्यात रिपीट केली. ती आता याही 2025च्या जाहीरनाम्यात सेम तुम्ही बघा, माझ्याजवळ तो 17चा जाहीरनामा आहे ऑलरेडी, रिपीट करतील ते, कारण ते पूर्णच झालेले नाही. हां, नक्कीच महेशजी, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, अगदीच रवी सर असतील, अतुल सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीचे जे जाहीरनामे आहेत तेच पुन्हा जे ते रिपीट करू शकतात. पूर्वीच्या जे काही आश्वासन दिल्या गेले होते त्याची पूर्तता झाली नाही असं त्यांचं थेट म्हणणं आहे. काय ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती राहणार. याच्यात एक BJPकडे 5,000 लोक आवेदन मागून राहिले. त्यामागे कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह आहे की तुम्हाला गल्लोगल्लीचे कामं झाली नाही त्यासाठी ते कार्यकर्ते स्वतःला उमेदवारी मागत आहे.
आणि याच्यात दुसरा खेळ असा होणार आहे, लक्ष्मीकांत धोंगाचं पॅरेलल काम करेल का. कार्यकर्ते फुकटात काम करणार नाही. त्यांनी 9 वर्षाची भोगला आहे, पैसा मिळेल तर काम करेल. धनशक्ती आणि हे लक्ष्मीकांत धोंगाचं पॅरेलल काम. नक्कीच सर, आपल्याला काय वाटतं सध्याला अद्याप जे आहे ते जागा संदर्भातलं फॉर्म्युला जे आहे ठरलेलं नाही, कारण की या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप हे दोनच मूळ पक्ष जे आहेत ते आमने-सामने राहतील. मात्र शिवसेनेसोबत भाजपची युतीची आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि काँग्रेससुद्धा इतर त्यांच्या घटक पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात तयारी दर्शवते आहे. मात्र जागा वाटप हे सर्वाधिक भाजप आणि काँग्रेसच पाड्यात राहणार आहे. इतर जे पक्ष आहेत त्यांना साधारण किती जागा जे आहे ते सोडले जाऊ शकतं, काँग्रेस असेल किंवा भाजपकडून? नागपुरात तसं पाहिलं तर आजपर्यंत जसं भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीच पक्ष लढले आहेत, ताकदीने लढले आहेत. आणि आता सध्या युती अशामुळे की दोन्ही राष्ट्रवादीचे 2 गट झाले, शिवसेनेचे 2 गट झाले. पण आता त्या भाजपला पुरेपूर माहिती आहे की या दोन्ही पक्षांची किती ताकद आहे आणि आपण यांना कशासाठी जागा सोडायच्या. मागं CM ज्याप्रमाणे बोलले की आम्ही नागपुरात अप्रत्यक्षरित्या स्वबळावरच लढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि ते जागा वाटप जो होईल तो नाममात्रच होईल. कारण त्यांना माहिती आहे या दोन्ही पक्षाची ताकद किती आहे. यांना देण्यापेक्षा आम्ही आमचे बंडखोर जरी मागच्या दरवाने उभे केले तरी चालेल आणि ते निवडून येतील हे यांना भाजपला माहीत आहे. आणि भाजप आजच्या तारखेत याप्रमाणे सक्षम आहे की त्यांना माहिती की आम्हाला कार्यकर्ता निवडून तुम्ही काम नाही करायचे, काम आम्ही करणार आहे. आज जे उमेदवार मुलाखतीला चालले हे त्यांना मग सांगितलं की हम ये करेंगे, तो तुमने नहीं करने का, काम हम करने वाले, तुम सिर्फ खड़े रहने का, वो बताओ बस इतना. नक्कीच आपण पाहू शकतो की उपराजधानी नागपूरमध्ये जवळपास 151 जागांसाठी जे आहे ती निवडणूक पार पडणार आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने राजकीय बलाबल असेल, कोणत्या पक्षाची या निवडणुकीत सरशी असेल आणि एकूणच जे काही स्थानिक मुद्दे असतील, कोणते प्रश्न या निवडणुकीमध्ये जे आहेत ते घेऊन उमेदवार मतदारापर्यंत जे आहे ते साथ घालण्यासाठी जाणार आहे, या संदर्भात राजकीय विश्लेषकांसोबत आपण या ठिकाणी संवाद साधला. आणि एकूणच निवडणुकीचा जेव्हा निकाल येईल तेव्हाच एकंदरीतच नागपूरची महानगरपालिका कोणाची, विशेषतः म्हणजे मुख्यमंत्री यांचं होमग्राऊंड असलेली ही महानगरपालिका आहे, त्यामुळे अवघ्या राज्याचं याकडे विशेष लक्ष असेलच. मात्र या ठिकाणी एकंदरीत या चर्चेमधून जे आहे ते भाजप कुठेतरी सरशी घेऊ शकते असं मत जे आहे ते अगदी सगळ्याच तज्ज्ञांनी जे आहे ते या ठिकाणी मांडलेलं दिसून येत आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.